प्रश्न क्रमांक 1. संजीव पुरी यांना कोणत्या वर्षासाठी भारताचे उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे? तर ऑप्शन आहे 2025 ते 26, 2024 ते 25, 2023 ते 24, 2027 ते 28. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 2024 ते 25. संजीव पुरी यांना 2024 ते 2025 यासाठी भारताच्या उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, त्याच रिलेटेड आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी संजीव पुरी. नेक्स्ट प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ठरलेल्या ज्योती आत्रे या कोणत्या ठिकाणच्या रहिवासी आहे? तर ऑप्शन आहे मुंबई, गांधीनगर, भोपाळ, कानपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी भोपाळ. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ह्या भोपाळच्या रहिवासी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात किती राज्यामध्ये 100% काम पूर्ण झालेले आहे? तर ऑप्शन आहे 9 राज्य, 7 राज्य, 6 राज्य, 8 राज्य. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी 8 राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिल्या प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे द मा. मिस सरदार, बाबासाहेब पुरंदरे, रामदास फुटाणे, ना. ढो. महानोट. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी बाबासाहेब पुरंदरे. पहिल्या प्राचार्य शिवाजी भोसले स्मृती सन्मान पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 10 जानेवारी, 10 नोव्हेंबर, 10 डिसेंबर, 15 डिसेंबर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वीज नियमन आयोगात कोणत्या प्रकारात मोडतात? तर ऑप्शन आहे शासनाचा विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाचे महामंडळ आणि नियामक मंडळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी नियामक मंडळ. महाराष्ट्र राज्य वीज नियमन आयोगाच्या प्रकारात मोडतं तो नियामक मंडळ. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात अपंगासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोठे आहे? तर ऑप्शन आहे कलकत्ता, सिकंदराबाद, डेहराडून, मुंबई. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कोलकाता. भारतात अपंगासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था ही कोलकातामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गोरा या कादंबरीचे लेखक कोण आहे? गोरा या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर ऑप्शन आहे बंकिमचंद्र चटर्जी, हिरेन मुखर्जी, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर हे गोरा या कादंबरीचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी गर्जना कोणी केली? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी गर्जना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन आहे बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दंतशय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? तर ऑप्शन आहे सोडियम, आयोडीन, फ्लोरीन, लोह. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी फ्लोरीन. दंतशय रोखण्यासाठी फ्लोरीन खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? तर ऑप्शन आहे भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकात कार्याची सुरुवात केलेली आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे 1740मध्ये बाजीरावच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले? तर ऑप्शन ए सदाशिवराव, बालाजी विश्वनाथ, महादेव राऊत, बालाजी बाजीराव. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बाजीराव हे 1740मध्ये मृत्यूनंतर मराठी पेशवे म्हणून पदावर आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ते खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. तर ऑप्शन आहे जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट प्रश्न आहे इसवी सन 1920मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन ए लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, लाला हरदळा, नारायण मेघाजी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए लाला लजपतराय हे इसवी सन 1920मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे सार्वजनिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन ए पैठण, फुलंब्री, दौलताबाद, सिल्लोड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 दौलताबाद. दौलताबाद हे सार्वजनिक सिंचन क्षेत्राचे राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे घटना नामक तरतुदीनुसार विधानसभा सदस्याची संख्या जास्तीत जास्त किती? तर ऑप्शन आहे 350, 500, 480, 450. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 500. घटना नामक तरतुदीनुसार विधानसभेचे सदस्य हे 500 असतात. नेक्स्ट प्रश्न आहे परभणी जिल्ह्यातील तालुक्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन आहे 10, 9, 12, 8. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 9. परभणी जिल्ह्यातील तालुक्याची संख्या ही 9 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागू नाही? तर ऑप्शन आहे उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आसाम. आसाम राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी झारखंड या राज्यामध्ये. हा नेक्स्ट प्रश्न आहे ऑडिओमीटरला ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी आहे तर कॅलरीमीटर टिंबसाठी आहे. मित्रांनो ऑप्शन आहे वाहनाचा वेग मोजणे, उष्मांक मोजणे, शक्ती व बल मोजणे, प्रकाशाची तीव्रता मोजणे. मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई येथे असलेल्या टिंब गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तर ऑप्शन आहे हँगिंग, विक्टोरिया व हँगिंग दोन्हीही या शालिमार. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी विक्टोरिया व हँगिंग दोन्हीही मुंबई येथे असलेल्या विक्टोरियन हँगिंग या गार्डन प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन टिंब या साली जालना हा नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला आहे. तर ऑप्शन आहे 1981, 1992, 1995, 1999. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1981 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जालना अस्तित्वात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मानवी रक्त रासायनिकदृष्ट्या टिंब असतात. तर ऑप्शन आहे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी, दोन्हीही वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आम्लहारी धर्मी. मानवी रक्त रासायनिकदृष्ट्या हे आम्लधर्मी असते.